नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, सध्या कसं आहे, पावसाने ना थोडीशी विश्रांती घेतली। काही लोक म्हणतात मान्सून सुरू झाला, काही म्हणतात अजून मान्सून सुरू व्हायला 10 दिवस तरी आहे। आता चक्रीवादळ थांबलंय तर सलग 10-15 दिवस तरी ऊन पडेल। संमिश्र प्रतिक्रिया आहेत, हवामान खात्याचा काही अंदाज आपल्याला कळत नाही आहे। पण कधी कधी संध्याकाळच्या दुपारनंतर थोडं रिमझिम पाऊस येतोय काल परवापासून, पण थोडं सकाळी ऊन पडतंय। तर आत्ता कसं झालं आहे, आमच्या इकडे तर मे महिन्यामध्ये 25 तारखेला पेरणीचा मुहूर्त करणार होते। तर 25 तारीख तर झाली, आज 29 तारीख आहे। आज आहे ना आमच्याकडे बऱ्याच अशा शेतकऱ्यांनी आहे ना पेरणीचा मुहूर्त केला आहे। सो गावाकडे फायनली पेरणी सुरू झाली आहे। खरं तर ही भात शेती कोकणात पारंपरिक पद्धतीने आज तगायत देखील केली जाते। आता थोडेसं त्याला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली आहे। बरेच असे मंडळी ते पॉवर टिलर घेऊन वगैरे नांगरणी पेरणी करतात, पण आमच्या बाबनतात्यांसारखे काही जे पारंपरिक शेतकरी आहेत ते बैलाच्या जोतानेच नांगरानेच शेत नांगरून पेरणी करतात आणि त्याची गंमत किंवा त्याची मजा काय वेगळीच असते। सो आज आमच्या बाबनतात्यांनी देखील सुरुवात केली आहे। सकाळी आता इकडे बघा 2-3 शेतं आहेत, आमच्या इकडे दाड म्हणतो, तर ते दाड पेरून घेतली आहे। आता ते खालचं शेत पेरायला घेत आहेत। तर म्हटलं तुम्हाला देखील हा कोकणातला पेरणीचा आनंद किंवा गावाकडे बैलांच्या सहाय्याने शेत नांगरून जो काही आनंद मिळतो तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे। बघा मंडळी, आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही आहे। चला, बाबनतात्याने शेत पेरायला घेतलंय ते बघूया, कारण पाऊस आला तर गोंधळ होईल। चला मंडळी, बाबनतात्याने इकडे पेरणीला सुरुवात केली आहे। बघा, गावाकडची पेरणी। हे भात असं पेरला ना हा, की आता कधी आता वापसाला यंदा हे झालाय, पावसानं पावसानं गडबड केला नाही ना, गडबड केला नाही, त्याच्यामुळं पेरा आता लेट करता आहे। हा, ते काय करायचं आता, जसं आहे तसं जमून घ्यावं लागेल। जमून घ्यायला लागेल। या धान्याला वापसार हवाच असतो ना उन्हाचा, तरच चांगलं वर येतं भात। पण बघूया, आता हवामान खात्याने सांगितलंय आता वादळ गेल्यानंतर ऊन पडणार आहे। तुम्हाला काय वाटतं आता? आता ऊनच पडायला मग, पण पावसाला सुरू झाला ना। हा, पावसाला सुरू झाला आता काय आता। म्हणजे आमच्या इकडे गावाकडची जी माणसं असतात त्यांना वातावरणातला बदल जरी झाला तरी अंदाज असतो। काही मंडळी म्हणतात पावसाळा सुरू झालाय, तर काही मंडळी म्हणतात अजून पाऊस मान्सून यायचा बाकी आहे, पण गावाकडे तशी चिन्ह काही दिसत नाही। बसवू नको बाबा, हे मोठा असेल तर नरका फोड। काय हे पावसाचं जेव्हा पेरणी झाली असती तर जेव्हा वापसाला आता लावायला घेतलेला असता। हो, लवकर लावणी झाली असती, मग पाणी पण शेतामध्ये भरपूर साचलं। तर मंडळी, इकडे बघा बाबनतात्या पेरणी करतायत। रोशनने बैल धरलेत, जोत धरलंय आणि नांगर पूर्ण फिरवलं जातोय। आता बघा, पावसाने वरती थोडंसं गडबड नाही केली पाहिजे, कारण ढगाळ वातावरण आहे, त्या अगोदरच होईल। पण पेरणी करणं महत्त्वाचं आहे। वेळेवर पेरणी झाली तरच उगवेल आणि उगवलं तरच लावणी किंवा पुढची शेतीची कामं होतील। आणि इकडे बघा सगळी हौशी पोरं, म्हणजे आम्हाला यांना बघून आमच्या लहानपणीची आठवण येते। प्रत्येक कोकणात राहणाऱ्या शेतकरी घरातल्या कुटुंबातल्या मुलाने हे काम आवर्जून केलेलं आहे। सो ही पोरं देखील आता मोठी होतील, मुंबईला जातील शिकून, त्यांना पण हे लहानपणीची केलेली कामं आठवतील।
चला मंडळी, पेरणी तर चालू आहे. पेरणी आणि नांगरणी सोबत होते. नीला दादा आमचा खास मुंबईवरून आलाय, खास पेरणीसाठी आलाय. पेरणी बघायला आलाय. पण लहानपणाची आठवण येते की नाही? आता जरी तू मुंबईत असलास तरी गावाची आठवण येते की नाही? येते. कारण आपण काम केलेलं असतं, मातीत खेळलेलो असतो, ते तर आहे. सो ऑटोमॅटिकली गावच्या मातीशी आपली नाळ जोडलेली असते. बरोबर आहे. बरोबर. खास निलेश दादा आलाय, तिकडे बैल नांगरत होते, तो खास बघायला आला. घरी थांबला होता, काम चालू होतं त्याचं ऑफिसचं, तरी घरातून इकडे नांगरत आहेत म्हणून तो बाहेर बघायला आला. चला हे बघा, सगळेच आमचे बच्चे कंपनी गँग डिपलं फोडायला. ए तुला येतं काय? जमतं ना? फुटरू घेऊन फोड तू फोड. चला, कसं आहे, पावसाच्या अगोदर फोडून व्हायला पाहिजे, नाही तर चिखल झाली तर मग दाना वर येणार. होय होय. पण आता उगवेल ना, जसं पेरलंय तसं आपण. हा, आता पाऊस पडेल तर आता उगवेल, तर काय 2-4 दिवसात उगवेल लगेचच. पण वापसारा लागायला हवा आता जरासा. बघूया जसं होईल तसं. आपण आता पेरणी करून घेतली आहे बाबंदा त्याने, पण बघू पुढे काय होतं ते. आता देवावरतीच आपण ठेवायचा विश्वास. चल, बहुतेकशी पेरणीला सुरुवात झाली ना आपल्याकडे आता? आजपासून झाली. 25 तारखेचा मुहूर्त होता ना? 25, 26, 27 पासून पेरता, पण 2-3 दिवस जास्त गेले. काल मी गुरुवार, मग गुरुवारी सुरुवात केली मी. बरोबर. काय पण आता वाडीत आणि गावामध्ये पण सुरुवात झाली आहे बरं. आज संपूर्ण लोकांनी केली. संपूर्ण लोकांनी म्हणजे सगळ्याच लोकांनी आज सुरुवात केली. चला मंडळी, मी देखील जोत धरण्याचा प्रयत्न केला. थोडंसं शिकतोय गावाकडची नांगरणे, कारण कसं आहे, ह्या गावाकडच्या पारंपरिक शेतीमध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी शिकलो नाही तर मग पुढचा काळ आपल्याला फक्त आहे ना यांत्रिक शेतीवरती अवलंबून राहावं लागेल. आणि त्याला देखील बेस जो असतो तो पारंपरिक शेतीचा असतो. जर ही जमीन ओली नसती तर हातामध्ये ना पूर्ण व्हायब्रेशन येतं, माती कडक टणक असते तेव्हा जेव्हा पेरणी केली जाते. सो मेहनतीची कामं आहेत, पण नक्कीच ह्या गोष्टी शिकणं आणि अवगत करणं कोकणाच्या पुढच्या तरुण पिढीला गरजेचं आहे असं मला वाटतं. चला मंडळी, फायनली नांगरणी झालेली आहे, पेरणी झालेली आहे. आणि गावाकडे बघा पाऊस येतो आणि लगेच आता बघा थोडं ऊन आलंय, म्हणजे ओलावा जमीन ओली करूनच ठेवतोय. असो मंडळी, गावाकडच्या शेतीतला थोडक्यात पेरणीचा भाग तुम्हाला दाखवला. आय होप तुम्ही तो एन्जॉय केला असेल. बऱ्याच जणांच्या गावाकडच्या आठवणी असतील. शेतीला सुरुवात झाली ना की मग तो मातीचा सुगंध, पायाला हाताला लागणारी ती माती आणि या मातीशी जोडलं गेलेल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. सो मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत कोकणातली पेरणी शेअर करायला विसरू नका. मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच. काळजी घ्या.